कबीरदासाकडे एक मनुष्य केन्ना येता उरता आशिल्लो. जैकपाल म्हणचे एक व्यापारी. तेगे कितें अनेक इतले समस्या आशिल्ले. प्रायः कबीरदासांनी तिंका वाट दाखोवन घेवन परिहार करून दिले. तेगेले बिझनेस वाडता गेले, कारभार वाडता गेले. अत्यंत श्रीमंत जावन घेवन तो जीवन करचे लागलो. अशी अनेक इतले वर्ष गेलेची. संत कबीर ताका सांगता उरता आशिल्लेची, पळय तूं वेव्हार कितके करता आसा, पयशे कितके जोडता आसा, योग्य आसा. तेजे बरोबरी थोडे तरी वेळी भगवंताल चिंतन करी, राम स्मरण करी, भगवंताल ध्यान करी म्हणून. जाल्यार तो श्रीमंत लक्ष दिवच नाशिल्लो. केवल तेगेले उद्योग धंदे कारभार वेव्हारा भितरीची मगन जावन उरता आशिल्लो. अशी तेगेले 60 ते 70 वर्ष पर्यंत तो श्रीमंत येवन पावलो जैकपाल. तेन्ना कबीरदासाला मनाक मस्त दुखले. एक दिवस तो श्रीमंत मेळो आयला कबीरदासाक. तेन्ना कबीरदासान ताका थोडेची बेजाराचेर सांगता आसाची, हांव कितले दिसान तुमकां सांगता आसा, देवाल स्मरण कर रे, प्रपंचाक पुराण बसनाका म्हूण सांगे न्हू. तूं कितें आयकतना, तूं कितें भगवंता स्मरण करतना म्हणून. तेन्ना तो श्रीमंत सांगता, हांवें कितें भगवंता चिंतन करका. तेन्ना कबीर सांगताची, कितें की म्हळ्यार हें कितें प्रपंच आसा, हें प्रपंच सत्य न्हय. हें प्रपंच कितें तूं दाखोवन आसा तें तशी उरतना केन्नाची. अशें हांव न्हू, आमकां अंतिम घट्ट पावची खंय की म्हळ्यार परमात्मा कडेच रे. ते परमात्मा पावूंक कशें उरले रे, आतां तरी आमी थोडे तरी परमात्मा चिंतन करचें अनिवार्यता आमकां आसा रे. अशें तुवें करक रे म्हणून. तेन्ना तो श्रीमंत सांगता, म्हाका परमात्माला वशकत ना. कित्याक कितें की म्हळ्यार म्हाजी कतरेची मागील बायल, मागील चेडा, मागील कारभार आसा, मागील आळ लोक आसाची. हे सगळे लोक म्हाजे खातीर जीवन करता आसतना म्हाका आनी देव कित्याक. सगळे लोक म्हाजे खातीरचे आसतना जिवना भितरी मागीर भगवंताला वशकत म्हाका ना परमात्मा म्हण सांगे न्हू तो संता सांगता आसा. तेन्ना कबीरदासाक मस्त बेजार जाले. अयो इतलें ह्यो म्हणटार जाता आयला, जाल्ले बीची प्रपंचाचें सत्य अजून हेणें कळून घेतलें ना मू. प्रपंचाचे यथार्थ अजून हेका गुत्याल न्हू म्हणजे पश्चात तरी संत कबीर सांगता आसाची. कितें म्हणटा आस तूं, तुगेल बायल, तुगे चेडो, तुगे कतरा आसून टाकून घेतलें तुवें. हय खरें गुरुजी, सगळें मागे कतरे आसाची. तेन्ना संत कबीर विचारताचे, जर एक वेळी हें कोण तुगे कथा ना जाल्यार तूं कितें करता. कोण मागे कथा ना जाल्यार रे, हय तेन्ना तूं कितें करता. तेन्ना हांव तुमगे बरोबर येवन सोडता, घाट सोड सोडता, संवसार सोड सोडता. खरेंच मू, खरेंच. तशें म्हळ्यार एक काम करी, फाल्यां सकाळीं 6:30-7 घंटे तूं केन्ना उठत आसतना खोंक लायशिल्ली करी. खोंक लायली कंगे न्हू, तोंडातून थोड्याची नोर आयलीशी त्या एक्टींग कंगे न्हू, मरता 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 म्हणून सांगे न्हू. थोड्या वेळांनी हात पाय थोडून घेवन मेल्ल्याशी नाटक करी. नंतर तुका कळून येतालें कोण कोणा खातीर आसाची म्हूण. जैकपाल सांगता, हें की थोडं म्हाका, हांव सान आसतना नाटकाक पाच करता आशिल्लो. हें नाटक करचें कांय म्हाका व्हड न्ही, हांव करता म्हूण सांगे न्हू. जैकपाल ते सांजे घरा वता परतून. दुसऱ्या दिवस सकाळीक जैकपाल संतांनी कबिरान सांगिल्ले प्रमाण उठता. उठून तोंड धुवन येता, खोंकचे सुरवात करता. बायल येता, कितें जालें तुमकां, थोडे वेळ रेस्ट घेया. हां 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 म्हूण सांग हांतल्या वचून बसता. थोड्याची फेंड कंगीन आयला उडतो पयलेची, ते फेंड उडो तोंडा लांग घेता. हांव मरता मरता म्हूण नाटक करचें सुरवात करता. ह्यो मरता म्हणून केन्ना नाटक करची सुरवात करती. तेन्ना बायल सायडा येवन घेवन रडचें सुरवात करता. तीन चेड उडता ते गेले, तीन सुकलो येवन राबताची, बेजार करची सुरवात करताची. ह्यो श्रीमंतू जैकपालो हांव मरता मरता म्हणून थोडे वेळ म्हणटा म्हणटा हात पांय थाडी धरताची, मेल्ला शिकून सोड सोडता, मेल्ला शिकून पोंड सोडता.
त्यांना त्या बायलं रडच्या सुरुवात करता. तुम्ही कितली बी म्हणत कोणा गुत्तशिले, जर तुम्ही आतां मेल्लेरी म्हाका कोण गती म्हणगे न्हू सायडा बशील बायल रडता आसा. जर तुम्ही आतां मोन गेलेरी ना मेल्ल्या म्हणजे तरी म्हाका कोण मुखारी, म्हाका कोण गती म्हूण सांगे न्हू. सायडार बेले चेडा बापा तूं म्हाका सोडून गेलेरी आमकां कोण गती म्हण तिणी रडता आसाची. हें सगळें मेल्ले शिकंगे न्हू ह्यो श्रीमंत पळयता आसा. बायल रडता आसा आपणा कोण गती म्हणून हांवें मेल्लेरी, चेड रडता आसाची तिंका कोण गती म्हणून मेल्लेरी. जाल्यार आतां म्हाका दिसता आसा हांवें मेल्ले खरें मेल्लेरी म्हाका कोण गती. ही नोड तेंची कितें गतीक पडयता आसाची, तिंका कोण गती म्हूण सांगे न्हू. म्हळ्यार रे म्हाजे खातीर हिन रडतना तिंका कोण ना म्हूण रडता आसाची. खरें हांवें मेल्लेर म्हाका कोण गती आतां म्हूण सांगे न्हू. तो श्रीमंत विचारा पडता मेल्ले शिकण गे न्हू. चिट्टे भितरेची जिवनाची आनी सत्य दाखयता म्हूण सांगे न्हू. तेच्चे टायमाचेर संत कबीर तेंगे घरा भितर प्रवेश करताची. केन्ना संत कबीर दास घरा आयला म्हण श्रीमंताला बायले कळटा की तेन्ना श्रीमंताला बायल धांवता धांवता वचूंक गे न्हू संताल पांय धरता. धरून घेवन नमस्कार करून सांगता देव आयले आयले तुवें आमगे घरा भितर. थोडे वेळा पयलीं आमगेलो घोव हात बाय धाडून मोरून गेलेची आतां कित तरी करून तुमी थिंक वांचे का थिंक जीव दिव का म्हूण सांगे न्हू. घट्ट ते संताल पांय धरून घे न्हू रडता आसा. ते श्रीमंता चेडे सांगता आसाची गुरुदेवा कशें तरी करून मागील बापायक तुमी जीवदान दिया तुमगेली भक्ती जानाशिल्ली ती म्हूण सांगता आसाची. तेन्ना कबीर सांगताची तशें छुटू जावत ना मात एक फावटी मेल नंतर जाले ना ते खंय उठ्ठुलोकाल जिवना भितर उरचें पुरो. जाल्यार तुमगे कडेन अद्भुत शक्ती आसा. तुमी राम मालभक्त तुमी कितें करीत अशें तुमी जिवन हाणो दिवं काम म्हूण सांगे न्हू. वत्ता केन्ना पांय धरता की तेन्ना संत कबीर सांगताची अडना हांव ताका जिवंत करता म्हूण. कारण मोडूक हिनी सांगिल्ली ताका नाटक करूंक. अशान तिंगा एक विश्वास आसा हांव जिवंत करूं शकता म्हूण. तेन्ना श्रीमंत बायले संतोश जावन गेले. श्रीमंत चेडा संतोश जावन गेले. सगळे लोकांची तटस्थान आरामशीर उरचे लागल्याची. संत कबीर तेंगेले निच्चून मागेलेची थंय श्रीमंत तोंडाक नोर येंगे न्हू मेल्लेशी पडला आसा. तेगेले नाडे थंय पळयलेची उठू थंय पळोवंक गे न्हू गेल्ले ह्यो आतां. तशें म्हणाका तुमी आन जिवंत हाडका तेंकां आनी परतून कशें तरी कंगेन. तेन्ना संत एक क्षण ध्यानस्थान सांगताची आमा तुगेले मना प्रकार हांव तुगेल्या यजमानाक जीव हाडसून दिता. कांय भिनाक तूं एक काम करी एक लोट दूद हांडी ते दुदाक भितर अभिमंत्रण करून तुगेले घोवाक यजमानाक जिवंत अशी करून दिता म्हूण. केन्ना एक लोट दूद हांड भितरी मागीर घोव जिवंत येता म्हूण कळ्ळे. तेन्ना श्रीमंताले बायल धांवता धांवता भितर वता. एक लोट्याक दूद तयार करता. ते दूद श्रीमंत घरच्या खातीर रुपया लोट्या भितर येता तें दूद. ताका केसरी घालताची बादाम घालून घे न्हू सुंदर थोडे गोड जस्ट होऊन आशिल्लें गोड दूद हाण घे न्हू संताले कबीर हाती दिता. कबीर ते दुदा लोट हाती घेता. हाती घे न्हू 5 मिनीट अभिमंत्रण करता. अभिमंत्रण करून घे न्हू मेल्लेशें कितें तो श्रीमंत पडलो आसा तेगेले सुतलूची ते दुदा लोट फिरयता. 3 राउंड फिरोवन घे न्हू आनी हाती धरून घे कितकी प्रार्थना करून घे न्हू श्रीमंताला बायले आपयता. हांग यो आमा तूं. श्रीमंत बायल हांसता येता कितें गुरुदेवा हें दूद तूं पी तुगेलो घोव जिवंत येताची म्हणून. ते श्रीमंत बायलेक मस्त संतोष. रण ताळ पुरा पळोवन गेले. तोंड सुकून गेले. दूद पिवचें म्हळ्यार इचारचें काम आसा आनी हें दूद पिले नंतर घोव आनी जेवण तें म्हळ्यार इचारचें काम आसा. म्हण संतोशाचे रित्या लोट आनी कितें वणटा लागीं घेवन वता आसा. तेन्ना कबीर एक सेकंड राव. कितें गुरुदेवा कांय ना एक सांगचें तुका हांव विसरलो. तें म्हळ्यार कोण दूद पिता तो मरता ह्यो जिवंत येता. कोण दूद पिता तो मरता ह्यो जिवंत येता म्हणटा तरी ते श्रीमंताले तोंडाक गेला लागीं गेला लोट ऑटोमॅटीक तो घेवन वतो. तेन्ना कबीर विचारताची आमा
तुगेल गो जिवंत होत नाका न्ही जिवंत जावं कशिले तिने म्हाका जावं कशिले जर हांव मरता म्हणले रे तिने जिवंत जावन इतलेच न्ही हांव मेल्ला म्हण कळले तिने बी बेजार येवत ना कडे जिवंत जाले रे अशें जावन हें दूद हांव पिवूत ना म्हण लॉट तोगदवरून सोडता. हे श्रीमंत मेल्लेशकन पळयता आसा खंयची बायली का मागीर जीव प्राण म्हाजे खातीर प्राण दिवचे तयार आसा म्हण टाकून घेतले त्या श्रीमंतांनी. आतां ते बायल दूद लोड तगदवरचे हे सगळे पळयता आसा सन्निवेश. तेन्ना कबीर पळय तुगेली आवय बायला तिने मुखार वचची सोमूनी म्हण सांगून व्हडले चेडे आपूण त्या लोट तिगेले हाती दिता हें लोट दूद तूं पी तुगेले बाप्पा जिवंत येता म्हणून. तेन्ना तो व्हडलो चेलो सांगता बाप्पा वय जाल्यार बाप्पान मरचें सोमू मात तस तरुणान दूद पीन मरचें हें कशें योग्य हांव पिवूत ना म्हूण सांगून तो आनेक भावा हाती दिता. तो आनेक भाव सांगता प्रसादाक जेवणा तुमी मुखार ह्याक हांय मुखार येवं का हांव पिवूत ना म्हण तो लास्ट भावा दिता. लास्ट भाव सांगता बाप्पा कितके जिवन येवं खंय जाल्ले रे हांय एकलें म्हूण जेवण जेवचे कित्याक आमी तिगलोक मेळून पिया बाप्पा जेवण येवं अशें गे न्हू तो पोत पळय एनकार करता पिवचेक. आळ काळ आशिल्ले एक चिंचार लोक तिंग दिताचे तुमी पण हें दूद पिया रे म्हणून. एकलाट सांगता श्रावण मास आतां पोरां मागीर घरा भितर सतना नकत आसा हांव दूद पिवत ना बा हांव मरत ना बा. आनी सांगता मागीर चली लग्न दवरून घेतला हें आनी सांगता मागीर घर बांदता आसा नेवेनी गृह प्रवेश करचे आसा. अशें खंयचे आळ बी दूद पिवचे तयार जावत ना बायल पिवत ना म्हणटा चेडी पिवत ना म्हणटाची. तेन्ना श्रीमंताक मस्त पश्चाताप येता आसा खंयचे परिवार खंयचे कुटुंब मागीर खातीर आसून हांव दाखोवन नाशिल्लो हें कोण म्हाजे खातीर ना म्हूण जल्मू हांवें जिवंत येवचें हिंक इश्ट ना म्हूण जल्मू म्हण सांगे न्हू मना भितर बेजार करता आसा. तेन्ना कबीर दास आनी तुका सत्य कळीचें आसा म्हूण सांगे न्हू सांगताची आम्मा कडेन विचारताची यजमानी कडेन श्रीमंताले आम्मा तुमी कोण दूद पिता ना मू तुमगेली घोवांनी कशी जिवंत येवचें म्हणून. तेन्ना ते श्रीमंत बायल मनीस दोळे उदक घालता सांगता कितें करचें जर मागीर घोवाक आनी परतून जीव येवचे आसतली कोणा तरी पिवचें येवची कोणा तरी दूद पिवचें मन येवंक आशिल्लें कोणाक मन येवत ना म्हणजे रे प्रायश्य तिने मरचें आसा म्हण दिसता आसा म्हाका अशें सांगून कितें करचें म्हूण सांगे न्हू श्रीमंत बायल दोळे उदक घालता आसा. तेन्ना कबीरदास सांगता कितें तरी प्रयत्न करी खंय तरी एक जीव एक हें दूदून घाली तिने वताची तुगेली घोव जिवंत येतात न्ही. तेन्ना श्रीमंत बायले याद येता आमगेले घरा भितर एक पोसशील सूण आसा म्हणून. सुणे खोन गे न्हू ते दूद लोट येता दवरता वो सूण दूद अशें पळयता तोंड आडकून सोडता कारण सुणे कळटा एक दूद दिवका रे झगडी घालताची तूं दूद दी ताका तूं दूद ताका म्हण म्हाका दूद दिवका रे आज ही हळदी दूद हिने पुरो रडता आसाची म्हाका घालता म्हणजे कितकें आसा दुदा भितर म्हण त्यार सुद्दां आड करता तोंड त्या सुद्दां दूद तोंड घाल पळयत ना वो. केन्ना सुणेन वरके तोंड आड घातले तेन्ना सगळो लोकांक आश्चर्य कबीरदास विचारताची कित्या मा कोण तुमी दूद पिवचे खातीर मुखार येता ना मू कितें करचें आतां कितें सांगचें वो मागीर यजमानाली इतलें वय अशें दिसता आनी कितें करूं जाता. तेन्ना संत कबीर सांगताची हांव एक काम करा मा कितें हें दूद हांव पिवो इतलें काम करया गुरुदेवा तुमी हें दूद तुमी पिया आमगेर गो जिवंत येवची. हे सगळे घटने तो जय कपाल मर तशीच राबोवंक नाटकान पळयता आसा. संत कबीर दूद पिताची तेन्ना जय कपाल उठता उठून गुरुदेवाला पांय धरता गुरुदेवा आज म्हाका संवसार सत्य कळ्ळें कोण मागीर खातीर आसा म्हूण हांव दाखोवंक घेतिलो हे कोण म्हाजे खातीर ना तेंचे खातीर हांव उरका म्हण दाखोवंक आसाचे विना हा म्हाजे खातीर कोणच ना म्हण सत्य कळ्ळें म्हूण सांगे न्हू गुरुदेवा फाटले न्ही त्या दिवसूच तो संवसार त्याग करून वता म्हणजे घटना आयकल्या नंतर प्रायशः संवसार कितें आसा आमचे खातीर कितें आसा म्हूण दाखोवन आसाची तें कितलें खरें म्हणजे एक चिंतन आज आमी कर केलां. प्रायः अनेक लोकांक दिसताले हांगा बायलेन वंचन केलें चेड्यान वंचन केलें म्हणून
न्ही बायल बी अशी मरू पडली आसतली घोवान बी करचें काम आशिल्लें यादूर तुमकां. हांव जिवाक येता जीव दिता तुका म्हण सांग खंयचे घोव सांगता पळय ह्या बायले मुखार खंडितान तें न्हय फाल्स उतर तें. तिने बी अशें करचें आशिल्लें, त्या घोवान बी अशें करचें आशिल्लें. तिने सांगचें कारण कितें आशिल्लें, मागीर बायल जिवन तें हांव ना आनी परतून जिवन उरता तें आनी म्हणून उरता हांव पिवत ना म्हण तशी उलयत आशिल्लें तिने. अशी जावंक गे न्हू केवळ बायल चुकी म्हणचे वो ना घोवाल चुकी म्हणचे न्ही, हे संवसाराचे रिती नीतीच अशीची. हांगा संवसार भितर कोणा कोणाक आतां जिवन करतना हें एक सत्य आमकां यादूर केलां. आमकां दिसता कितें म्हाजे खातीर अटू लोक आसाची म्हणून, जाल्यार म्हाजे खातीर कोणा ना, म्हाजे खातीर हांवें उरका बीन आहा, म्हाजे खातीर कोणा ना. प्रत्येक तेंचे खातीर तेणी जिवन करता आसा बीन आहा, आमचे खातीर कितें आसा म्हणचे व्यामोहा भितर पूण आमी जिवन करता आसा ती तें चुकीचें आसा. आमकां लोक प्रीत करता म्हण कितें जिवन करता आसता तें चुकीचें आसा. उपनिशद सांगता आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती म्हणून. आमी कोणा तरी प्रीत करता आसलेली ते आमचे खातीर आमी ताका प्रीत करता बीन आहा, तेजे खातीर आमी ताका प्रीत करतना म्हणजे सत्य उपनिशद सांगता आसा. आमी कोणा तरी प्रीत केलेली तेजे अर्थ कितें, तो आमकां जावका म्हण बीन आहा, त्यान बरें जावका म्हणचे वो, ताका कितकी बरें जावका ताका कितकी मेळका म्हणचे बद्दल आमी करतना वो. आमगेली प्रीत कितें आसा, आमगेली आधार धरून घेवन आमी केंद्र धरून घेवन आमी प्रीत करता आसाची. हे संवसाराचे रिती नीती अशी जावंक गे न्हू. संवसार आमचे खातीर आसा म्हणजे चिंतन आसा हें आमचे खातीर उरता न्ही. संवसाराचे प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती प्रत्येक चिंतने चिंचे खातीर जीवन करता आसा बीन आहा, कोणाके खातीर जीवन करता आसा म्हणजे कितें एक भावन आसा ते भावन अर्थ नाशिल्ले म्हणचेची हें कथाचें तात्पर्य. घोवा खातीर बायल जेवो, बायले खातीर घोव जेवो, आवय खातीर चेड जेवो, चेडा खातीर आवय जेवो, बापाय खातीर चेड जेवो, चेडा खातीर बापाय जेवो, दोस्ता खातीर दोस्त जेवो, आनी एक दोस्ता खातीर तुमगे दोस्त जेवो, संबंदीक जेवो. हे कोण उरोवची, आमी कितें दाखोवन आसाची, हें पुरो आमचे खातीर आसाची, आमचे खातीर कितें करूं तयार आसाची म्हणून. जाल्यार जिवनाचे सत्य पळय प्रसंग आयले तेन्ना ओट्टू लोक आमकां सोडून वचचे आमी पळयताचे वो. जर श्रीमंताक सुतलो मस्तो लोक आसा म्हळ्यार अर्थ कितें ताका, तिका श्रीमंतगिरी आसा तितून आमकां कितें तरी मेळटलें फायदो म्हणूच बीन आहा. तो श्रीमंतगिरी एक वचचे गेले कोण उरता गे पळय तेगे फाटीक. बायल फांद घेतली एक सोडचें जातनाशें उरता सोडले री बाकुटलोक दुरुचें सोडता गो. हें सत्य हाजेर पळयता आसात न्ही आमी. अशें आसतना आमी हें प्रपंच मागीर खातीर आसा म्हण कितें आमी प्रपंच उंच आदर संग जीवन करता आसाची तें कितले पर्यंत योग्य. करचें ना म्हण सांगता ना, करका. प्रपंच वस्तू भितर जीवन तुरका, आमी जीवन करका, व्यवहार करका, संसार करका योग्य आसा. जाल्यार तेचें सर्वस्व म्हण करचें न्ही. आमगे सर्वस्व तो भगवंत म्हणजे चिंतन आमकां उरका. अशा न्हू परमात्मा खातीर थोडे तरी वेळ आमी चिंतन करचें टायम काडून दवरका. आमकां अंतिम घट्ट भितर रक्षण करतलो परमात्मा बीन आहा, बाकी कोणूच न्ही. हे खंयचे संसार खंयचे डॉक्टर कोणाची आमगे रक्षणा खातीर येवतना. जर आमकां रक्षण जावका, जर आमकां जिवना भितर आनंद मेळपाक जालो आसतरी तो परमात्मा मात्र. अशें आमगे न्हू गीते भितर भगवंत सांगता अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम म्हणून. हे अर्जुना हे प्रपंच अनित्य आनी असुख कोणा निमित्त म्हाका सूख मेळटा म्हणून कितें भावन करता आसता तें चुकीचें आसा. हांगा सूख बी ना, हे नित्य बी संसार. अशान हे संसार भितर तूं कितें जन्म आयला आसा, तूं जन्म आयलाले तुका हे संसार करून वचे खातीर मात न्ही. संसार करता करताच तुवें म्हाजे खातीर आराधना करचे खातीर हांवें तुका जन्मा खातीर आसा. तूं मागीर आराधना करी म्हणजे गीते भितर भगवंत सांगता आसा. अशा न्हू जिवनाचें सत्य आमी केन्ना कळून घेताची तेन्ना एक अर्थ करून घेवका. आमगे जीवन हें कितें आसा हें प्रापंचीक व्यवहार खातीर योग्य आसा बीन आहा. हांगा कोणा खातीर ना. आमगे खातीर कोण तरी एक व्यक्ती आसा म्हणजे जाल्यार तो परमात्मा मात्र. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा तूं मात्र मागले आनी कोण ना रे म्हणजे चिंतन खातीर थोडे तरी वेळ भगवंत चिंतन करची आवश्यकता आमकां आसाची. मरण टायमार आमकां कोण येता वो रक्षण करच्याक, कोणा कडेन जातलो, खंयच्या डॉक्टरा कडेन जातलो. मरण आयला म्हणजे जाल्यार आसतली एक सेकंड जास्ती कमी वरची किची कोणा कडेन करूं जावत ना वो. आमी म्हणटाची देवा दोळ ना, ताका बुद्धी ना, ते गूर आसले जिवंत आसले कितले करक आशिल्ले म्हूण. कसले कोणा कडेन कितें करूं जाता. असता मस्त काणी सांगला आमी तुमकां जिवना भितर भितर. अशा न्हू कोणें कोणाक कांय करूं जावत ना. जर
संवसारा भितर कितें तरी एक आनंद घ्यायला काम जास्त तरी भगवंत स्मरण आमी केन्ना करता वता भगवंत स्मरण तरी नामस्मरण तरी आमगे मरणा काला भितर तरी आयला म्हणजे जाल्यार तरी आमी कितकी आनंदान मरता आसा म्हणजेले आमी कितके संतोशान मरता आसा म्हणजेले हें सत्य कळून घेवंक आमकां. अशां शास्त्रकार लोक सांगता पुत्र मित्र कलत्र सर्वग मात्रगम न परत्रगम म्हणून पुत्र मित्र कलत्र म्हणजे बायल आनी सर्व हें बाकी कितें सर्व प्रपंच आसा हें आत्तां आमी उरपर्यंत आमगे फाटी उरतुना आहा. आमी गेले नंतर कोण आमगे फाटी येता, खंयची वस्त आमगे फाटी येवची आसा. ताका शास्त्रकार सांगता स्मशानांतंचे बांधव आहा म्हणून आमगे बांधव मित्र म्हणून आमी कितें बांदूंक घेना आसा पळया तेणी खंय पासून येता आमकां लास्ट शव संस्कार कर पासून येताच. मुखार कोण येता आमगे प्रयाणा भितरी मुखार कोण येवत ना. कोण तर येवचे आसले तो कोण भगवंत आमगेलो. अशा थोडे तरी वेळ भगवंत स्मरण करका चिंतन करका. त्याकाची संत कबीर सांगताची अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम म्हणून. आता तू केन्ना रामा स्मरण करता मारिया. तुगेले बायल तुगे चेडा तुगे संसार तुगेले कारभार तुगेले दुड्ड तुगेले अधिकार म्हणून सांगे न्हू तूं अपघान उरलो कोण तुजी खातर आसा हांगा. प्रत्येक लोक तिंग खातर आसा विना संसार तुजे खातर आसा म्हण कितें क्यू कितें भावना आसा ते सोडी. संसार करतना का म्हणटना संसार करी तूं बी तशीच एक्टींग करून करी जाल्यार तुगे लक्ष कितें उरो परमात्मजान उरो म्हूण सांगेन. सहजानुची घरा भितरी आवय काम करता उरता आवयले सान बाळ शिवूंचे केन्ना लक्ष उरता न्ही वे. मन एक लोक मना भितर दिसता संसार करता आसतना परमात्माचें लक्ष घालूं येता की म्हण आमकां. हे खूब प्रश्न उठलो कालेच खंडितान येता. परमात्माची प्रीत आसतरी संसार करता करता बी परमात्मा लक्ष दवरचें येता आमी. ताका उदाहरण दिवचे संत रामकृष्णानी सुंदर उदाहरण हे. सान बाळशी घरा भितर आसा बाळशेक एक डवण घेवन आवय कामाक गेला. काम आवय रांदप करता आसा ते काम करता आसा हांगा बाळशेन येद्दे मुक्कले पुरो ते आवय उठून धांवन येता हांगा. येद्दे वयताक कशें आयकले ताका आनी उदाहरण दिता मागीर गोरू. व्हड कितले पावस पडटा उर रे गुडघेता उर रे सांज बाळशे आवय तरी लागीं न्हिदूंक गे न्हू न्हिदले री कितले गुडगी वो कितले व्हड पावस येवो आवय हेचेर जावत ना खंय. ते आवय हेचेर जावत ना खंय. जाल्यार चल्ले न्ही येद्दे कितें कुक्क म्हूण रडले पुरो आवय हेचेर जावं वता म्हूण. कारण कितें ते चल्ले उंचे आशिल्ले तसलें प्रेम वो चल्ले उंचे तसले एक लगाव कितें आसा ते आवय एक चल्ले येद्दी जाले भितर हांगा आवय एक ते संबंध निमित्त तेगेली याद येता म्हणजे आसतरी कशी ते आवय चल्ले सांबाळटकी कितें काम करता उरले विचारले देखून तेगे लक्ष उरतकी तशें आमी प्रपंच करता उरता आमगे लक्ष खंय उरका परमात्मा देखून उरपो. तेन्ना मात जिवनांत आमी कितें तरी करीत विना ना जिवना भितर आमी कितें करूं जावत ना. जीवन पुरो हांगा सोडून वचचें कारण कितें आमी घेवन आयले ना खंयचे हांगा. सोडून वचचें कारण कितें घेवन आयले ना म्हण केन्ना जालें तेन्ना कशें हरोय जाता आमी हांगता न्ही खंयचे हरोय जावत ना. जाल्लेरी आमी आयला परमात्मा न्ही हांव संसार करताची हांव परमात्मा न्ही म्हणून विसरलो आसाची. जर आमी पुन्हा परमात्मा अनुसंधान करता गेलेरी हांव परमात्माला एक चिंतन येता वता तेन्ना पुन्हा आमी परमात्मा पावचे शकताची. आमगे कितें चक्र आसा रावंड आसा ते परिपूर्ण जावचे शकता. अशा अंगेनूची संत कबीर सांगताची अब तुम कब स्मरोगे राम. आतां तूं केन्ना भगवंत स्मरण करतले म्हूण सांगेनू. आमगे भालगड लोक सांगताची तूं केन्ना भगवंत चिंतन करता जाल्यार तितले भगवंताले चिंतन करी. सुलभम भगवन नाम जिह्वाच्या वशवर्तिनी. भगवंत नाम सुलभ राम कृष्ण गोविंद शिव शंकर कितें छंद छंद नांव सुलभ नांव. जीव म्हणजे जीव आमगे कणे आसा थोडे तरी वेळ भगवंताचें नांव घेवीत न्ही आमी जाल्यार इतलोटू आसले बी आमी भगवंताचें नांव घेताची ना. आमी संवसारा बद्दल आसक्ती आमकां संवसार आमी कितकी करता म्हणटा कोण आसाची जाल्यार संवसार कांय करतना म्हूण संवसाराक लात मारतनाका आमी संवसारा भितर उरया आमगेलें कर्तव्य करया तेजी बरोबरी आमगे लक्ष परमात्म्यान आसा म्हणजे सत्य उतरका तेन्ना आमगे जिवना भितर आमी मुखार वचचे शकताची. अशें आमगे न्हू हें जैकपालाल कितें कथा आसा हें जैकपालाल मात कथा न्ही जय जैकपालाल बायली परिस्थिती बी अशी जाल्ली आसतली तेकवे संवसार सत्य कळून येता आशिल्लें. केवळ जैकपालाल मात न्ही आमगे सगळे जिवना भितर अशी घटना घडली आशिल्ली असले सत्य आमी पळोवचें मेळटा आशिल्लें. अशें आमगे न्हू आमी तोंडान सांगचें मात हांव तुका जीव दिता म्हणून जाल्यार ताका जीव वचता आसल्यार पयलीं गडचे तर हेच्चे विना दुसरो कोणच न्ही हें सत्य उतरक आमकां. हांव सत्य उलयता जीव दिता तुका जीव प्रिती करता म्हण कितें सांगता पळया
कोणाची उरतना व जिवा जीव दिवचेक ती जिवा खातर तो त्या जीव दीत तशी नाटक करतवी ना हा खंडीत आमगे जिवा खातर कोणा उरतना आमगे जिवा खातर कोण तर आसल्यारी आमकां उसिरू हसिरू दिन रक्षण केलो कोण तो परमात्मा तो मात आमच्या जिवाला खातर आसवी ना हा बाकी कोणान आमचे सत्य आमी अर्थ करून घेवका अशानो थोडे तरी वेळ आमी परमात्मा चिंतना खातर कांडवरची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा अशानो थोडे तरी वेळ परमात्मा चिंतन करया थोडे तरी वेळ टेकली खातीर आराधने खातीर कांड दवरया तेजे खातीर म्हायलगाड लोकांनी आमगेले संध्यावंदने देवपूजे सहस्रनाम पठण हेवटें हाड दिले कारण कितें संसार सोडून करया म्हणून सांगल ना संसार वर या मारया हें उठ करता वचा आपापे मना भितर परमात्मा भितर प्रेम वाडता वता निरंतरयान करता गेल्या नंतर अंतिम घट्टा भितर तेगेली याद येता तुगेलें जीवन सार्थक येता म्हूण जाल्यार त्याक बी आमकां पुरसत ना वो म्हळ्यार आनी कितें करचें कितें दुरवस्थी म्हणजे आमकां अशानू आमी थोडे परिवर्तन जावका आमी जिवना भितर थोडे बदलावण जावका आमचे खातीर आमी कितें तरी करचें आसलेली संपत घेवन कितें तरी करूं जावत ना तें संपत हांगा उर तितले दिवस अडना म्हाका जाल्यार आमी हांगा तर मुखार वता आसतना एक व्हड संपत घेवन वचचें म्हणल्यार तें भगवंतान नामस्मरण संपत भगवत अनुग्रह म्हणजे संपत ते घेवन आमी हांगा तनी मुखार यात्रा करची पडटा आमगे जिवनाचे अंतिम यात्रेक मुखार आमी वचचें पडटा अशें न्हू आमी भगवंत स्मरणे करची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा तशें न्हू तसली एक भगवंत स्मरण करता तसली एक विशेष तसले अनुकूलता व्यवस्थे भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्या लोकांक हाड दिवो आमी प्रपंच बी सांबाळटा वचा तेजे बरोबर परमात्माले बी स्मरण करता वचा तसले एक योग आमकां सगळ्या जिवन भितर दिवो म्हणजे विशेष मागणी श्रीदेवीले चरणां करचेक इश्ट करता आसा.